इन सुपरफास्ट न्यूजचे प्रायोजक आहेत वुडलँड, गृह सौंदर्याचं अनोखं विश्व। प्रकरणाची अधिक माहिती अशी की 12 फेब्रुवारी 2017 रोजी फिर्यादी मेघना मुकुंद जोशी आणि मुलगा ऋषिकेश गाडीवरून भैया चौकाकडून घराकडे परतत असताना अर्जुन देवकर याच्या मालकीच्या डंपरनं धडक देऊन झालेल्या अपघातात ऋषिकेश या 14 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला होता। अमित सोमशेट्टी याच्याकडे परवाना नसताना तो डंपर चालवत होता। या प्रकरणी अमित सोमशेट्टी यास जिल्हा सत्र न्यायाधीश के.जी. जोशी यांनी 5 वर्षांची शिक्षा सुनावली। या प्रकरणात सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट ए काझी, ॲडव्होकेट प्रकाश जन्नू तर आरोपीतर्फे ॲडव्होकेट दर्जी यांनी काम पाहिलं। वुडलँड सोफा सेट आरामदायी बैठक। अशोक लेलँड आणि सोलापूर महानगरपालिका परिवहन विभागाच्या वादासंदर्भात लवादाने दिलेला निकाल हा एकतर्फी असून त्याविरोधात येत्या आठवडाभरात जिल्हा न्यायालयात न्याय मागणार असल्याची माहिती परिवहन व्यवस्थापक अशोक मल्लाव यांनी दिली। सोलापूर महानगरपालिका परिवहन विभागानं अशोक लेलँड कंपनीकडून बसेस खरेदी केल्या होत्या। त्यापैकी 99 बसेस चेसी क्रॉक निघाल्या। त्याविरोधात लवादासमोर दावा चालला। त्याचा निकाल मध्यंतरी लागला असून यामध्ये लवादाने सोलापूर महानगरपालिका परिवहन विभागानं अशोक लेलँड कंपनीला 31 कोटी आणि त्यावरील व्याज द्यावं असा निकाल दिला असल्याचं यावेळी बोलताना परिवहन व्यवस्थापक अशोक मल्लाव यांनी सांगितलं। वुडलँड डायनिंग टेबल भोजनाचा परिपूर्ण आनंद। सोलापूर महानगरपालिकेतील राजकारण्यांचा हात धरून परिवहन व्यवस्थापक म्हणून अशोक मल्लाव यांनी खुर्ची मिळवली। मात्र परिवहन उपक्रम भरभराटीस आणून कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी महापालिकेकडे हात पसरणार नाही असा शब्द अशोक मल्लाव यांनी त्यांच्या समर्थक राजकारण्यांना दिला होता। परिवहन उपक्रम सध्या दररोज 4,25,000 रुपये तोट्यात चालत आहे। कर्मचाऱ्यांचं 10 महिन्यांचं वेतन थकलं आहे। तोट्यात चाललेल्या परिवहन उपक्रमात सुधारणा करण्याऐवजी बक्कळ पैसे खर्च करून मल्लाव यांनी स्वतःची केबिन सुधारली। त्यामुळं परिवहन उपक्रमाला आर्थिक खाईतून वर काढण्यासाठी व्यवस्थापक म्हणून अशोक मल्लाव हे सपशेल फेल ठरले आहेत। वुडलँड बेडरूम फर्निचर शांत झोपेची परिपूर्णता। धर्मवीर संभाजी तलावाच्या नशिबी दुर्दैवाचे फेरेच आहेत। इथे सुधारणा कुठली नाहीच, पण जीवन प्रवास संपवण्याचं हे ठिकाण बनलंय। बुधवारी इथे एका इस्माचा मृतदेह लोकांच्या निदर्शनास आला। त्यांनी ही घटना सदर बाजार पोलिसांना कळवली। पोलिसांनी तात्काळ या ठिकाणी धाव घेतली। शासकीय रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी मृतदेह बाहेर काढला। यावेळी बघ्यांची इथे गर्दी झाली। दरम्यान सदर बाजार पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयाकडे पाठवून देण्यात आला। वुडलँड स्लीप वेल मॅट्रेस चैन किनीन। सोलापूर महापालिका परिवहन उपक्रमातील कर्मचाऱ्यांचं वेतन गेल्या 11 महिन्यांपासून प्रलंबित आहे। व्यवस्थापक अशोक मल्लाव यांची मनमानी सुरू असल्याचा आरोप करीत 2 दिवसात प्रलंबित मागण्यांसाठी पुन्हा संपाचं हत्यार उपसण्याचा इशारा परिवहन कर्मचाऱ्यांनी दिला आहे। या थकीत वेतनासाठी परिवहन कर्मचाऱ्यांनी तब्बल 34 दिवसांचा दीर्घ संप केला होता। त्याचबरोबर न्यायालयीन लढाई लढली होती। आदेश होऊनही केवळ 1-2 महिन्याचा पगार देऊन कर्मचाऱ्यांची बोळवण करण्यात आली होती। तोंड देत परिवहन कर्मचारी आपला प्रपंच चालवित आहेत। परिवहन उपक्रमाला ऊर्जितावस्था आणण्याच्या उद्देशानं मोठा गाजावाजा करीत व्यवस्थापकपदी अशोक मल्लाव यांची नियुक्ती करण्यात आली। मात्र परिवहन कर्मचाऱ्यांच्या पदरी घोर निराशा पडल्याची भावना कर्मचाऱ्यांमधून व्यक्त होत आहे। यावेळी परिवहन कर्मचारी देविदास गायकवाड यांच्यावरील गुन्हा मागे घ्यावा तसंच प्रलंबित वेतन तातडीनं अदा करावं आदी घोषणांनी कर्मचाऱ्यांनी परिसर दणाणून सोडला होता। वुडलँड कर्टन्स घराचं अंतर्गत सौंदर्य। कन्ना चौक येथील विणकर उद्यानाच्या दुरावस्था संदर्भात नागरिकांकडून तक्रारी येत होत्या। त्या अनुषंगानं महापौर शोभा बनशेट्टी यांनी बुधवारी सकाळी 7:30 वाजता विणकर उद्यान कन्ना चौक इथं भेट दिली। या भेटीदरम्यान या उद्यानामध्ये महापालिकेचा एकही कर्मचारी उपस्थित नव्हता। यावेळी त्या ठिकाणी मॉर्निंग वॉकला येणाऱ्या नागरिकांनी महापौर शोभा बनशेट्टी यांची भेट घेऊन या उद्यानामध्ये मोठ्या संख्येने नागरिक सकाळी वॉकिंग करण्यासाठी येतात, पण या ठिकाणी विविध समस्या असल्याचं महापौरांना सांगितलं।
या उद्यानामध्ये पाण्याची कमतरता आहे, तसंच उद्यान हे व्यवस्थित मेंटेन केलं जात नाही। संध्याकाळी या उद्यानात दारू पिण्यासाठी लोक बसतात। यावेळी वॉकिंग करण्यासाठी येणाऱ्या स्त्रियांना याचा त्रास होत असतो। या दारुड्या लोकांचा कायमस्वरूपी काहीतरी बंदोबस्त करा, अशा विविध समस्या या नागरिकांनी महापौर शोभा बनशेट्टी यांच्या समोर मांडल्या। वुडलँड ऑफिस फर्निचर, ऑफिसचं वैभव। रेल्वे सेवेचं वेळापत्रक कधी कोणत्या कारणानं कोलमडेल याचा काही भरोसा नसतो। मुंबईहून सोलापूरला सिद्धेश्वर एक्सप्रेसनं निघालेल्या प्रवाशांना बुधवारी असाच अनुभव आला। मंगळवारी रात्री 10:45 निघणारी सिद्धेश्वर एक्सप्रेस ही मध्यरात्री 1च्या सुमारास निघाली। साहजिकच पुढचं सारं वेळापत्रक बिघडलं। ज्या वेळेत ही गाडी सोलापुरात असली पाहिजे त्या वेळेत सिद्धेश्वर पुणे भागात होती। सोलापूर स्थानकावर पोहोचायला सिद्धेश्वर एक्सप्रेसला तब्बल 3 तास उशीर लागला। उन्हाळ्याचे दिवस, असह्य करणारा उकाडा, पाण्याचे हाल आणि रखडलेला प्रवास याचा सामना प्रवाशांना करावा लागला। वुडलँड आर्टिफॅक्ट्स कलात्मकतेचं अनोखं दालन। केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वतीनं पोलीस दलात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल पोलीस आयुक्त महादेव तांबडे, आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सदाशिव पवार यांना आंतरिक सुरक्षा सेवक पदक जाहीर करण्यात आलंय। सर्वोत्कृष्ट तपासाकरता केंद्रीय गृह मंत्रालयातर्फे देण्यात येणारे केंद्रीय गृहमंत्री पदक सोलापुरातील सहाय्यक पोलीस आयुक्त रमेश नागनाथ चोपडे यांना जाहीर करण्यात आलंय। पोलीस दलातील सेवेत सतत 15 वर्ष उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सोलापुरातील 10 पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालकांचे सन्मान चिन्ह आणि प्रशस्तीपत्र जाहीर करण्यात आलंय। यामध्ये सहाय्यक फौजदार मीरा पाटील, हवालदार शामराव गंभीरे, सुनील हांडे, इमाम इनामदार भारत रोकडे, सुरेश दुधगी, पोलीस नाईक लक्ष्मीकांत धोत्रे, अब्दुल सत्तार वाडीकर, विद्या गवंडी, सागर मुत्तनवार यांचा समावेश आहे। वुडलँड सागवानी सोफा, बैठकीचा पारंपरिक रुबाब। MIMचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक तौफिक शेख यांच्यावर सदर बाजार पोलिसात गुन्हा दाखल झालाय। कर्नाटकातील सामाजिक कार्य करणाऱ्या महिलेनं हा गुन्हा नोंदवलाय। विनयभंग करून पैशाची मागणी करत रिव्हॉल्व्हरनं ठार मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद दाखल करण्यात आली आहे। सदरची घटना संभाजी तलावाजवळील कावेरी फॅमिली रेस्टॉरंट इथं 17 एप्रिल रोजी घडली होती। फिर्यादीनुसार सदर बाजार पोलिसांनी तौफिक शेख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलाय। वुडलँड व्हर्टिकल रोलर ब्लाइंड। यंदा एप्रिल महिन्यातच तापमानाच्या पाऱ्यानं मोसमातील रेकॉर्ड मोडायला सुरुवात केली होती। 43 अंशावर तापमान पोहोचल्यानं शहरवासियांची चिंता वाढीस लागली। असह्य करणाऱ्या उन्हाळ्यानं सारेच अस्वस्थ झालेत। दुपारच्या सुमारास रस्ते निर्मनुष्य होत होते। अशातच मध्यंतरी अवकाळी पावसानं हजेरी लावायला सुरुवात केली। यामुळे पारा 38 अंशापर्यंत खाली उतरला। मात्र अवकाळी पावसाचं वातावरण हटताच पुन्हा एकदा सूर्यनारायणनं आग ओकायला सुरुवात केली आहे। यामुळे पारा 41 अंशावर पोहोचलाय। वुडलँड स्लीपवेल चिकन फेस्ट फूड कंपनीचे अधिकृत विक्रेते।